तामिळनाडूच्या राजकारणात एक नवीन चेहरा विजय थलपती आपल्या पहिल्याच निर्णयाने चर्चेत आले आहेत. त्यांनी घेतलेला एक ऐतिहासिक निर्णय सध्या संपूर्ण देशात कौतुकाचा विषय ठरत आहे. एकेकाळी जेथे मंदिराबाहेर भक्तीचा सुगंध दरवळायचा, मशिदीबाहेर शांतता असायची आणि शाळा कॉलेजच्या बाहेर सरस्वतीचे वातावरण असायचे, त्याच ठिकाणी काही अंतरावर दारूच्या दुकानामुळे सामाजिक वातावरण बिघडले होते. तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात होती आणि शैक्षणिक तसेच धार्मिक स्थळांचे पावित्र्य धोक्यात आले होते. हे चित्र बदलण्यासाठी विजय थलपती यांनी सत्तेवर येताच पहिलीच चाल खेळली आणि ती थेट सिक्सर ठरली. त्यांनी तामिळनाडूतील तब्बल 717 दारूंची दुकाने तात्काळ प्रभावीपणे बंद करण्याचे आदेश दिले. मंदिर, मशीद, शाळा किंवा कॉलेज यांपासून 500 मीटरच्या परिघात असणारी सर्व दारूची दुकाने आता कायमची बंद होणार आहेत. त्यांनी स्पष्ट सांगितले की शाळा आणि महाविद्यालय ही विद्येचे मंदिर आहेत आणि त्यांच्या सभोवताली अशा प्रकारची व्यसनं असणे हे समाजाच्या प्रगतीसाठी घातक आहे. धार्मिक स्थळे ही मानसिक शांतीसाठी असतात, तेथे दारूच्या दुकानाची गर्दी असणे अयोग्य आहे. सोशल मीडियावर या निर्णयाचे जोरदार स्वागत होत आहे. लोकांनी कमेंट्समध्ये आपला पाठिंबा दर्शवला आहे. एका मोठ्या वर्गाचे असेही म्हणणे आहे की असाच नियम संपूर्ण भारतात लागू व्हायला हवा. जेव्हा एखादा नेता समाजाच्या कल्याणासाठी कठोर आणि नैतिक निर्णय घेतो तेव्हा त्याचे रूपांतर एक लोक चळवळीत होतो. तामिळनाडूच्या या निर्णयाने आता संपूर्ण देशात एक नवीन चर्चा सुरू केली आहे. तुम्हाला काय वाटते? असा नियम आपल्या महाराष्ट्रातही लागू व्हायला हवा का?